कधी लक्षात आलंय का बरं, की आपण असं ठरवतो, की मी उद्यापासून लवकर उठेन आणि वर्कआउटसुद्धा करेन आणि जे काम आहेत माझे जे वेळेवर करायचे ते सगळे वेळेवर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि हां, मी फोनसुद्धा थोडा कमीच पाहिजे असं सगळं ठरवतो आणि त्याची सुरुवात ही खूप जोशनी करतो, एकदम जोशनी, एकदम आनंदात. नाही आता मला माझ्या स्वतःची जी हॅबिट आहे त्या खूप छान करायच्या. मला जुन्या सवयी सगळ्या सोडून टाकायच्या असं आपण ठरवतो. पण ते 2 दिवस जे एकदम आनंदात, उत्साहाने आपण नवीन सवयीची सुरुवात केलेली असते, ती परत कमी होती आणि जी जुनी सवय आहे, ती परत हळू-हळू आपल्या अंगात येते आणि जे काही ठरवलं होतं, त्याच्यावर सगळं पाणी पडतं. हे तुमच्याबरोबर होतंय ना? असं का होत असेल? याचं उत्तर आहे, जर जागा चेंज केली, तर आपलं माइंडमध्ये जो प्लॅनिंग आहे, तो सुद्धा चेंज होऊ शकतो का? तर नक्कीच होऊ शकतो. ज्यावेळेस आपण जागा बदलतो, त्यावेळेस जी रूम बदलतो, त्यावेळेस ती जागाच नाही बदलत. आपलं माइंडसेटही त्याच्याबरोबर नक्कीच बदलत असतं. जसं की एकदा जपानमध्ये असं निरीक्षण करण्यात आलं, की एका कॉलेजवरती मुलांना सांगितलं, की जे निम्मे आहेत, समजा 100 मुलं आहेत, त्यातल्या 50 मुलांना जे आत्ता आपण सेमिस्टर करणार आहोत, त्याच्यासाठी नवीन हॉस्टेलमध्ये 50 मुलांना ठेवलं जाईल स्टडीसाठी आणि जे 50 आहेत 50 त्यांना जुन्याच हॉस्टेलमध्ये ठेवलं जाईल. असं सांगितल्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर जे काही निष्कर्षण काढलं, त्याच्यावर असं लक्षात आलं, जे 50 मुलं होते, त्यांना नवीन हॉस्टेलमध्ये शिफ्ट केलं होतं. त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट अशी लक्षात आली, वेळेवर उठायला चालू केलं त्यांनी आणि त्यांचे जे अभ्यास होता, जो वेळ होता, तो त्यांनी टाईम टू टाईम तो अभ्यास केला. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी काय वाढवता येईल ह्या पॉईंटकडे पण लक्ष दिलं आणि जे ग्राउंडवरती खेळ असतात, ते पण खेळण्यासाठी ते आवर्जून वेळ काढायला लागले. आणि नंतर त्यांनी हे 1 महिना केल्याच्यानंतर ज्यावेळेस सगळ्या मुलांना एकत्र केलं आणि त्यावेळेस पाहिलं, त्याचा रिझल्ट असा आला, की जे जुन्या रूममध्ये मुलं होते ना, त्यांनी ठरवलं होतं, की आपण हे करू, ते करू, ते करू. पण त्यांच्याकडून ते सगळं झालंच नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन जी सवय येणार होती किंवा एखादी नवीन स्किल इम्प्रूव्ह करायची होती, त्याचा काहीच रिझल्ट नाही आला. ह्या निष्कर्षावरून आपल्या असं लक्षात येतं, की खरंच ज्यावेळेस रूम बदलतो, त्याबरोबर आपलं माइंडसेटही बदलत असतं. त्याच्यामुळे आवर्जून वेळात वेळ काढून थोडं चेंज, थोडंसं बाहेर कसं जाता येईल, थोडंसं स्वतःला कसं रिलॅक्स करता येईल, या पॉईंटकडे आवर्जून लक्ष द्या. खरंच आपण जर चेंज केली ती जागा, तर आपल्यालाही खूप आनंद होतो आणि नवीन थॉट आपल्याला यायला लागतात. जसं की आपण घरात एकदम बदल नाही करू शकत. पण हां, थोडंसं टेबल, चेअर, सोफा एका साईडला जो आहे त्याच्यापेक्षा जर आपण बदलायचा प्रयत्न केला थोडासा आणि जर खूप वर्षापासून एखादी आपली सवय असेल आणि ती जर बदलायची असेल, तर नक्कीच आपल्याला इथे मदत होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, जर तुम्ही रूम बदलली, तर खरंच तुमचं माइंडसेट बदलतं का? तर याचं उत्तर येतं येस. जर आपण थोडीशी जागा चेंज केली, तर नक्कीच आपला हॅपीनेसपणा वाढतो. आपल्याला त्या गोष्टीचा आनंद भेटतो आणि आपण नक्कीच नवीन स्किल अपडेट करू शकतो. या पॉइंटचं आवर्जून लक्ष द्या. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच कमेंट करा.